एसटी कर्मचाऱ्यांना देखील सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे 7व्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी लागू करण्यात यावी यासह अन्य मागण्या करण्यात आलेल्या आहेत। 16 मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी सांगलीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांकडून बेमुदत आंदोलन करण्यात येत आहे। सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 10 दिवसापासून बेमुदत उपोषण सुरू आहे। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत बेमुदत आमरण उपोषण सुरूच राहील असा इशारा एसटी कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला आहे। आमचे नेते सतीश मिटकरी मागच्या 11 दिवसापासून आमरण उपोषणावर बसलेले आहेत। आमची मुख्य मागणी आहे 7वा वेतन आयोग। खरं तर ही आमची मुख्य मागणी आहे आणि इतर 16 मागण्या आहेत। आम्ही विलीनीकरणासाठी जो 6 महिने संप केला होता त्यामध्ये सर्व पक्षीय आमदारांसोबत त्यावेळेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्यासोबत आमची एक बैठक झाली होती आणि त्यांनी विलीनीकरणाशिवाय ह्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनी सुचवल्या होत्या। विलीनीकरणाशिवाय तुम्ही दुसरा पर्याय हा निवडा आणि ज्यावेळेस आम्ही ह्याला मान्यता दिली त्यावेळेस ह्याची अंमलबजावणी ते करणार होते, पण त्यावेळेस अशा घडामोडी घडल्या ते सरकार वगैरे गेलं आणि आता हे सरकार आल्यानंतर आम्हाला वाटलं होतं की ह्याच लोकांनी आम्हाला ह्या मागण्या सुचवलेल्या आहेत आणि आम्ही सरकार आलेल्या सहज या गोष्टी होतील ह्यासाठी आम्ही आत्तापर्यंत मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्र्यांसोबत 4 आमच्या बैठक झाल्या। त्या सर्व गोष्टी आम्हाला हे देतो म्हणतात। आम्ही वारंवार त्यांना मान दिला, आम्ही प्रत्येक अधिवेशनामध्ये उपोषणाला बसलो आणि त्यांना मान देऊन आम्ही उपोषण मागे घेतलं आणि त्यांनी सांगितलं ह्या मागण्या आम्ही तुमच्या मान्य करू। परंतु आता त्यांनी सर्व आमच्या पुढचे पर्याय संपवलेले आहेत। आम्हाला आमरण उपोषण करण्याशिवाय कुठलाही पर्याय त्यांनी ठेवला नाही, कारण आम्ही त्यांच्या आश्वासनावर किती दिवस राहायचं, वारंवार तेच प्रश्न तेच उत्तरं। त्यामुळे कंटाळून आता आम्ही आमरण उपोषणाला बसले आहेत आणि 11 दिवस झालेले आहेत। तुमचे पालकमंत्री सुरेश खाडे साहेब आमच्याकडे आले होते, आमच्या एसटी प्रशासनाचे काही लोक आले होते, पण आम्ही त्यांना ठामपणे सांगितलेलं आहे की आता यावेळेस आम्ही निव्वळ चर्चा करणार नाही किंवा आश्वासनावर राहणार नाही। तुम्ही स्वतः 7वा वेतन आयोग एसटी कर्मचाऱ्यांना मिळेल तुम्ही सुचवलेला हा जाहीर करा आणि बाकी इतर मागण्यासाठी आम्ही तुमच्या चर्चेला येऊ। त्यामुळे आता आम्ही आमचं आमरण उपोषण आमच्या नेत्यांचं 7वा वेतन आयोग मिळाल्याशिवाय थांबणार नाही। एक तर आमच्या जीवाचं काही बरं वाईट होईल किंवा मग आम्हाला कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग मिळेल।